पण कसं असतं, की म्हणजे पूर्वी अनेक वर्षापासून येत असेल तर गोष्ट वेगळी. पण 2017 पासून पुणे महापालिकेमध्ये भाजप आलं होतं आणि तरीही म्हणजे केवळ एकच टर्म पूर्ण बहुमत असताना, सत्ता असताना अगदी दुसऱ्याच निवडणुकीमध्ये त्यांनी जवळपास 42 स्टँडिंग नगरसेवक जे होते, तर त्यांना उमेदवारी नाकारली होती. एक प्रकारे असं म्हणू शकतो, की धाडसी निर्णय होता. आणि इतका धाडसी निर्णय घेऊन सुद्धा म्हणजे तुम्हाला असं वाटतं का, की भाजपला मतदान करताना लोक पक्ष बघतात आणि व्यक्ती बघत नाही असं काही झालंय पुण्यात? धाडसी निर्णय तुमचा आवाज कट झाला होता. कुणाला उमेदवारी नाकारायचा धाडसी निर्णय? 42 स्टँडिंग नगरसेवकांना उमेदवारी नाकारली होती भाजपने आणि काहीसा धाडसी निर्णय होता. पण असं असताना सुद्धा लोकांनी कमळावरती विश्वास ठेवलाय. मग असं वाटतंय की व्यक्तीपेक्षा पक्षाला पुण्यात मतदान झालंय? नक्कीच मला वाटतं की व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा ही भाजपची आजची रणनीती नाही. 42 नगरसेवकांना जेव्हा उमेदवारी नाकारली गेली आणि खूप वेगळ्या पद्धतीने ह्यावेळेस महापालिकेची उमेदवारांची रचना अस्तित्वात आणली गेली, तर ती केवळ आणि केवळ संघटनेच्याच बळावर केली गेली होती. भाजप जरी महापालिकेमध्ये फक्त एक टर्म सत्तेत असेल, तरी आपल्याला हे विसरता येणार नाही की राज्यात आणि केंद्रात सातत्याने त्यांची सत्ता आहे. पुण्यामध्ये अनेक मोठे विकास प्रकल्प हे राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून पार पडतायत. तसंच गेल्या आता जी विधानसभा पार पडली त्यामध्ये या शहराने, विशेषतः शहरी भागाने ज्या पद्धतीने एकतर्फा कौल हा भाजपच्या बाजूने दिला होता, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना शहरी भागात सामोरं जाताना भाजपला अडचण येईल असं चित्र नव्हतं. नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावं किंवा पेरिफेरीमधल्या सबर्बन एरियामध्ये की जिथे आजही गावकी भावकीचा राजकारणावर परिणाम आहे, अशा ठिकाणी भाजपने खूप वेगळ्या पद्धतीने नियोजन केलं. उदाहरणार्थ राष्ट्रवादीचे एकमेव शहरातले आमदार पठारे त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे त्यांना 8 कोरे एबी फॉर्म दिल्याबद्दल सुरुवातीच्या टप्प्यात टीका होताना आपण पाहिली. पण काही प्रमाणात तो निर्णय आता योग्य ठरला असं चित्र आहे. आणि मला वाटतं की सातत्य थ्रू आउट द इलेक्शन जे ॲज अ पार्टी म्हणून त्यांचं सातत्य होतं, म्हणजे प्रत्येक प्रभागाचा आढावा घेणं. म्हणजे विशेषतः निमण आणि ढोरे ह्या प्रभागाबद्दल आपण बोलूयात किंवा ज्या प्रभाग 9चे निकाल जाहीर व्हायचे त्या प्रभागाबद्दल बोलूयात. तर रोज ह्या प्रभागात काय घडतंय, आज तिथे कुठल्या पद्धतीची प्रगती झालेली आहे आणि आवश्यकता असेल तिथे निहाय नरेटिव्हचा विचार करण्यात आला. इतकं जर मायक्रो प्लॅनिंग असेल, जे प्रमुख नेते ते अक्षरशः त्यांनी शहरामध्ये स्वतःला गेले काही दिवस गाडून घेतलेलं आहे निवडणुकीसाठी. पुण्याचे खासदार मोहोळ यांच्या जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पदयात्रा झाल्या. एवढ्या एकत्रितपणे त्यांनी ला ते ॲज अ टीम म्हणून सामोरे गेल्यानंतर जर त्यांना असं यश मिळालं नसतं, तर आश्चर्य वाटायला हवं होतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.